यूपीआय पेमेंट्सवर आता चार्जेस लागणार आहेत. पण ही संपूर्ण बातमी नाहीये. तुमच्या खिशावर नक्की याचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नुकताच लोकसभेने टॅक्सेशन आणि अदर लॉज बिल 2026 पास केलंय. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर यूपीआय पेमेंट्सवर लागणारा झिरो एमडीआर रूल आता काढून टाकलाय. आता एमडीआर म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट. जेव्हा तुम्ही डिजिटल पेमेंट करता तेव्हा बँक्स किंवा पेमेंट गेटवेजना जो खर्च येतो तो रिकव्हर करण्यासाठी लावली जाणारी एक प्रकारची ट्रान्झॅक्शन फी. काही रिपोर्ट्सनुसार 2000 पेक्षा जास्तच्या कमर्शियल पेमेंट्सवर आता 0.3 टू 0.5% एमडीआर लागण्याची शक्यता आहे. पण फायनान्स मिनिस्टरने हे स्पष्ट केलंय की एंड युजरला याचा शून्य चार्ज लागेल. एमडीआर हा फक्त मर्चंट्सवर लागू असेल. तुमचे पी टू पी ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्ही मित्रमैत्रिणींना, घरच्यांना, आई वडिलांना किंवा छोट्याशा उद्योगांना केलेले ट्रान्झॅक्शन हे पूर्णपणे एक्झम्प्ट असतील. जानेवारी 2020च्या आधी यूपीआयवर ठराविक एमडीआर होता. तो मर्चंट स्वतःच्या खिशातून बँकांना द्यायचा. पण डिजिटल पेमेंट्स प्रमोट करण्यासाठी सरकारने तो रद्द केला. आता हीच कॉस्ट भरून काढण्यासाठी सरकार बँकांना सबसिडी देत होतं. पण हे अमेंडमेंट बिल पास करून सरकारला हीच कॉस्ट आता मर्चंट्सकडे शिफ्ट करायची. सध्या यूपीआय ट्रान्झॅक्शन पूर्णतः फ्री आहेत. पण प्रश्न हा आहे की मर्चंट्सला लागणारी ही ट्रान्झॅक्शन फी ते नक्की कोणाकडून वसूल करतील का ह्याचा भार पण एंड युजरवर येईल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की कळवा.